आमच्या गुरुकुलमध्ये अनेक उपक्रम होत असतात. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे क्षेत्रभेट. क्षेत्रभेट म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाची तिथली वैशिष्ट्ये जाणून घेणे. यावर्षी आम्ही आमच्या इथे वाशिष्ठी परिवार आयोजित कृषी प्रदर्शन 2026 येथे गेलो होतो. तेथे जायची आम्हाला उत्सुकता होती. आम्ही सकाळी साधारण 9 वाजता तिथे जायला निघालो. तिथे गेल्यावर आम्ही सर्वप्रथम समाधान या घरात गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला जुन्या काळातील घराची रचना, त्याची वैशिष्ट्ये हे आम्हाला कळालं. त्यातील स्वयंपाकघर, देवघर, माझघर, पडवी, माळा यांची सुद्धा माहिती झाली. त्या काळाची भांडी, दरवाजे, खिडक्या, शेतीची अवजारे, धान्य साठवण्यासाठी असणारे कोठार इत्यादी पाहायला मिळाले. शेणाने सारवलेले अख्खं घर, तुळस, घराचं अंगण हे सगळं बघून आम्हाला एकदम गावाला गेल्यासारखं वाटायला लागलं. सोबतच खूप प्रसन्नही वाटत होतं. ही 11 वाजता दक्षिणा शिंगाचा आकर्षक रंगाचा चपाईला परिपूर्ण असलेला पंचम भेदक असलेला वेगाचा शिवार संचा आणि मालक जयेश पवार यांचा संचा कृषी महोत्सव 2026 मध्ये त्याप्रमाणे सकाळी 5 वाजता टॉक शो, 6 वाजता भजन आणि रात्री 8 वाजता ते सगळं झाल्यावर आम्ही त्या घराच्या अंगणात बसलो आणि एक गाणं म्हटलं. तितक्यात समाधान कशामध्ये असतं तर समाधान मानण्यामध्ये असतं. माझ्या दरवाजामध्ये 4 व्हीलर गाडी आहे, त्या माझ्या दरवाजामध्ये बाज आहे, तर हे बाज बघितल्यानंतर किंवा ह्या समाधान या घरातल्या वस्तू बघितल्यानंतर हे समाधान आहे, ते समाधान तुम्हा आम्हाला नक्कीच मिळालंय. मी मॅडम आणि सरांना आमच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी आणि युनायटेड इंग्लिश स्कूल संकुलातर्फे धन्यवाद देतो. आल्यानंतर मुलांनी जमिनीवर पाय ठेवल्या फुलं म्हणजे किती गाय वाटतंय. म्हणजे आता एसीची वगैरे खरं गरज नाही. आपण जर साध्या घरात राहिलो तर एसी वगैरे लागणार नाही. तर आपण जे सुखाच्या मागे धावतोय त्याच्याऐवजी आपण खरंच सुख आहे हे शोधण्याचा प्रयत्न करूया असं अंतर्मुख करणारं मला हे प्रदर्शन वाटलं. मी पहिल्यांदाच आले पण मला असं वाटतं की खूप मी काहीतरी मिस केलं होतं मागे. नक्की हाऊस बघण्यासाठी आणखी हजारो माणसं आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड रामकृष्णारी पांडुरंगारी वासुदेव हरी भंडार भरू दे, जय जयकार गुरु दे, हृदयदान जन्माला जाऊ दे. हरि ओ विठ्ठला पांडुरंगारी वासुदेव हरी. दारी तुळसही लावावे, राम कृष्ण हरी म्हणावे. दारी तुळसही लावावे, राम कृष्ण हरी म्हणावे. या तुळशीला नाही मै बाप, होऊन गेली हो संकट. 2026 मध्ये उपस्थित सर्व थोड्याच वेळात पाककला स्पर्धेला
गोड पदार्थ वाशिष्ठीचे प्रॉडक्ट्स घेऊन आपण या पाककला स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत. सहभागी सर्व स्पर्धकांचं पुन्हा एकदा वाशिष्ठी परिवाराच्या वतीने पांडुरंगारी वासुदेव हरी भंडार भरू दे, जय जयकार घडू दे, दिलं दान जन्माला जाऊ दे. आनंदी आनंद या झोपडीत माझ्या ती आनंदी आनंद. हरि ओम. हा नाव माननीय मुख्याध्यापक प्रभाकर वाचस सिद्धच्या नावाला केतकीताई लोलेंच्या नावाने केतकी कोलेच्या नावाने दुर्गाताई मोलेंच्या नावाला महादेवाचा मुद्दा आहे. तू माझ्या गोष्टीला नाही नाही होय होय म्हणतोय. चहा प्यायला आलाय का रे नंदी? चहा प्यायला नारळ साखर खायला आलाय. लहान मुलागत मेरेंदा फणसा प्यायला आलाय का? नाही वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या प्रमुख सौ स्वप्ना प्रशांत यादव यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला या कृषी प्रदर्शनाचा मुख्य उद्देश सांगितला. त्यामध्ये आम्हाला लोककला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या. त्यात गोंधळी, ज्योतिषी, नंदीवाले, वासुदेव यांच्यातील कला आम्हाला पाहायला मिळाल्या. ते ऐकताना आम्हाला खूप आश्चर्य वाटत होतं. त्या गोंधळी लोककलाकारांनी सांकेतिक भाषा करपल्लवीचा उपयोग करून आम्हा विद्यार्थ्यांची नावे ओळखून दाखवली. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक हेही या करपल्लवीचा वापर करत असत. ते वाद्य कशी वाजवतात यांची माहिती मिळाली. त्यानंतर नंदी बैलाची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही त्या कृषी प्रदर्शनातील प्राणी व पक्षी हे बघायला गेलो. खूप वेगवेगळ्या जातीचे पाहायला मिळाले. त्यानंतर आम्ही प्राचीन भारतीय जीवनशैलीतल्या ग्रामीण जीवनाचा कणा असलेला 12 बलुतेदारांपैकी लोहार आणि कुंभार यांचं काम आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. पालकांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या ठिकाणाला भेट देणं आणि गुरुकुलातील क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत भेट देणं यातला फरक आमच्या लक्षात आला.
सकाळच्या वेळेत भेट दिल्याने सजावट, रोषणाई, संध्याकाळचे कार्यक्रम, विविध दुकाने याच्या पलीकडे असणारे कृषी प्रदर्शन आम्हाला पाहता आले.